मंडळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा, कार्तिक महिन्यात शिवपुत्र कार्तिक स्वामींचा जन्म झाला होता। त्यामुळे या पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले। कार्तिक स्वामींच्या जन्माची गाथा काही वेगळीच आहे। तर त्यांनी महिलांना एक शाप दिला होता, तो आजही पाळला जातो। शिवलीलामृतांमधला सगळ्यात रम्य भाग म्हणजे कुमार कार्तिक याचा जन्म माता सतीने देहत्याग केल्यानंतरचा। भगवान शंकर आपल्या सृष्टीकर्मातून बाजूला होऊन आत्मसमाधीमध्ये लीन झाले। त्यांना पुन्हा सृष्टीकार्यात आणण्यासाठी शक्तीचा पुन्हा अवतार घेण्याची आवश्यकता पडली। म्हणून एक अनोखा प्रसंग घडला। ब्रह्मदेवानी तारकासूर नावाच्या दैत्याला एक वरदान दिले की तुझा वध शिवपुत्राच्या हातून होईल। या वरदानाचा प्रभाव म्हणून तारकासूर उन्मत्त झाला, कारण भगवान शिव आत्मनंदामध्ये लीन होते, तर त्यांच्या शक्तीचा अवतार झाला नव्हता। मग देवांच्या विनंतीवरून आदिशक्तीने हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्म घेतला। तपाचरण करून कठोर परीक्षेनंतर माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी झाली खरी, पण दोघेही सदा सर्व काळ एकमेकाच्या प्रेमामध्ये आखंड बुडून गेले। त्यामुळे शिवपुत्राचा जन्म दृष्टिक्षेपात येईना। म्हणून एके दिवशी समस्त देव अग्नीला समोर ठेवून भगवान शंकरांच्या दारात आर्त हाक घालू लागले। असेही म्हणतात की परमप्रतापी भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र उद्या आपल्याला डोईजोड होऊ नये म्हणून इंद्र विकल्प भावनेने शंकराच्या द्वारी उभा राहिला। माता पार्वतीला सोडून भगवान देवाच्या भेटीला आले। त्यांनी स्वतःचं सगळं तेज अग्नीच्या उंजळीत टाकले। शिवाचं तेज धारण करून लज्जित झालेल्या अग्नीने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केले। गंगा मातेने ते तेज स्वतःच्या उदरात वाढवले, म्हणून तो गांगेय। नंतर कोणे एकेकाळी 6 कृत्तिका गंगेत स्नान करण्यास आल्या। गंगेत त्या तेजाचे 6 भाग होऊन 6 जणींच्या उदरात ठेवले। कालांतराने लोकापवाद नको म्हणून त्यांनी जन्म दिलेल्या 6 पुत्रांना एकत्र करून कुठेतरी ठेवण्याचा निर्णय घेतला। त्या क्षणी तो पुत्र एकाकार होऊन त्यांचे 6 मुखे 12 हातांचे रूप घेऊन एकाकार झाला। कृत्तिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय। अशा कार्तिकेयाच्या कृत्तिकांना शरकांडमध्ये म्हणजे दर्भाच्या वनात सोडून दिले। आकाश भ्रमण करणाऱ्या पार्वतीने त्याचे रडणे ऐकून त्याला उचलून घेतले। त्याला पोटाशी धरताच स्वतःचे स्तन पाजून तिने त्या पुत्राचे पोषण केले। शरकांडमध्ये सापडला म्हणून त्याला शर्णवभव असे सुद्धा म्हणतात। कार्तिकेय आपलाच पुत्र आहे हे लक्षात आल्यावर पार्वतीने त्याला स्वतःच्या सगळ्या शक्ती दिल्या। ती शक्ती मूर्तिमंत रूपाने स्वामीच्या हाताला भाला म्हणून ओळखली जाते। यथाकाळी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला। आता मातेला स्वतःच्या पुत्राच्या लग्नाची घाई झाली। सुनमुख पाहायला आतुर पार्वतीने कार्तिकेयाला लग्नाची गळ घातली। पण स्त्री कशी असते या प्रश्नाचे उत्तर पार्वती मातेने सांगितले की स्त्री माझ्यासारखी असते। असे म्हणता समस्त स्त्रिया मला तुझ्या स्वरूपात आहेत आणि म्हणून मी लग्न करणार नाही असा निश्चय भगवान कार्तिकेय यांनी केला। तो निश्चय करताच कार्तिकेयाला कुमारस्वामी असे नाव मिळाले। ही घटना कोल्हापुरातील कपिलतीर्था शेजारी घडली। इथे कार्तिकेयाचे कुमारस्वामी नावाचे मंदिर होते। माता अधिकच आग्रह करताच कोणतीही स्त्री माझे दर्शन करेल तर ती विधवा होईल अशी शापवाणी उच्चारून कार्तिकेय दक्षिणेला मोरावर बसून निघाले। त्यांच्या समोरच्या घामापासून मयुरी नावाची नदी झाली। तोच दुधाळी नाला, हा दुधाळी नाला जिथे पंचगंगेला मिळतो तिथे कार्तिकेयाचे मयूरस्वामी नावाचे मंदिर होते। यानंतर कार्तिकेय प्रयागमध्ये जाऊन दार म्हणजे कपाट लावून बसले, म्हणून त्यांना कपाटस्वामी असे नाव मिळाले। मंडळी, आजही प्रयागात कार्तिकेयाचे 6 मुख आणि 12 हात असलेली मूर्ती असणारे मंदिर आहे। इथेही पार्वती येईल हे जाणून कार्तिकेय दक्षिणेला गेले। तिथे माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी वारंवार समजूत घातल्याने विवाहाला तयार होऊन इंद्रकन्या देवसेना आणि वनकन्या वल्ली यांच्याशी विवाह केला। कार्तिकेयाचे ब्रह्मचर्य हे फक्त महाराष्ट्रातील परंपरांमध्ये उल्लेखित असल्याने महाराष्ट्रात स्त्रिया जिथे एकट्या कार्तिकेयाचे मंदिर असेल तिथे दर्शन करत नाहीत। या उलट शिवपंचायतन म्हणजे गौरी, गणपती, शंकर आणि नंदी यांच्याबरोबर असलेल्या कार्तिकेयाचे कायम दर्शन घेता येते, कारण इथे कुमार प्रधान देव आहेत। कार्तिकेयाचा जन्म कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र असताना झाला, म्हणून या दिवशी माझे दर्शन घेणारा तो स्त्री असो वा पुरुष 7 जन्म धनधान्य विद्या याने संपन्न होईल असा वर दिला। म्हणून कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असताना महाराष्ट्रात
स्त्रिया देखील कार्तिकेयाचे दर्शन करतात। काही लोक कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांची सांगड घालतात। वास्तविक श्लोकाप्रमाणे पौर्णिमेचा उल्लेख नसून फक्त कृतिका नक्षत्र आणि कार्तिक महिना यांचा उल्लेख आहे। त्यामुळे कृतिका नक्षत्र पौर्णिमा सोडून जरी आले तरी कार्तिक महिना असल्याने तो दर्शनाचा योग समजावा। कुमार स्वामींनी स्त्रियांना शाप देण्यामागे त्यांचा स्त्रीद्वेष हे कारण नसून आपला कधी विवाह होऊ नये ही भावना होती। त्यामुळे निष्काम भावनेने पार्वती पुत्र म्हणून स्नेहाने त्याचे दर्शन घेणाऱ्या स्त्रीला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही।